ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। तरहाब प्रीमियम क्वालिटी के खूबसूरत अरबी लिबास, अरबी टोब और झुब्बे मदारिस और मकातिब में तलबा को इनाम देने के लिए बिल्कुल वाजिबी हदिये पर। तफसीलात के लिए अभी कॉल करें। मैं हूं शेख मुइज़ और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। मैं इस वक्त मौजूद हूं यहाँ से 40 किलोमीटर की दूरी से औरंगाबाद से, जो कि सौखड़ा गांव आता है। यहाँ पे रोड का काम चालू है। हमने थोड़ी देर पहले वहाँ पे भी जाने, जहाँ पुल के नहीं बना हुआ था, वहाँ पे भी पानी तमा हुआ है। यहाँ आए हम आप दिखाने यहाँ कितनी दिक्कत जा रही है। जो यहाँ पे गाँव वाले हैं, इनसे जाने हमने क्या परेशानी है। तो इनका कहना है कि जो पानी आ रहा है पुल के नीचे पूरा घर में जमा हो रहा है, जानवर भी है और तकलीफ हो रही है। यहाँ पे कई जगह लेटर भी दिए, बतलाया। अभी उनकी आश्वासन एक जरूरी भी है एमएलए साहब से, जो कि इन्हों जाने वाले वहाँ पे प्रशांत बम सरगने, और एक उम्मीद उनसे ही लगी हुई है। देखेंगे, जानेंगे। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि जे गावातली पावसामुळे समस्या झालेली आहे आणि सडकेचं जे काम चालू आहे, कितक्या वर्षापासून काम चालू आहे आणि काय समस्या आहे सर? हे कामच रस्त्याचं काम 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे आणि हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून 9 किलोमीटरचं काम चालू आहे। आणि समस्या काय आहे, आपली मोठी समस्या काय आहे गावात? माझी समस्या अशी आहे का बा या कॉन्ट्रॅक्टरने काम चांगलं करावं योग्य रीतीचं, आणि हे जे रस्त्याचं काम चालू आहे, ह्या रस्त्यावरचे जे पूल बनवले त्यांनी, ज्या ठिकाणी पूल बनवले ते योग्य ठिकाणी बनवलेले नाही। म्हणजे ज्या ठिकाणी पूल पाहिजे होते त्या ठिकाणी पूल नाही। आता जिथं माझ्या घरा शेजारी जे पूल बनवला, मी त्यांना म्हणलं हा पूल इथं बसत नव्हता, हा माझ्या घरात पाणी शिरल, पण कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर यांनी संगनमत करून तो पूल इथं बनवला। कारण की मी त्यांची वारंवार त्या कॉन्ट्रॅक्टरची तक्रार केल्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी हा पूल इथं बनवलेला असावा। आमदार साहेबांनी जे आहे आपले गंगापूरचे प्रशांत बमजी, त्यांना कधी निवेदन दिले का तुम्ही? आता आम्ही सगळे शेतकरी मिळून त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना आमची तक्रार देणार आहे आमदार साहेबांकडे। कितके वर्षापासून राहते आपण? हे आम्ही मला 40 वर्ष झाली धरवणार। आणि जे गावात जे शेतकरी आहे त्यांचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे। किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं? कमीत कमी हजारो एकर शेतकरीचं नुकसान झालेलं आहे। या रोड कॉन्ट्रॅक्टर पासून हजारो एकर शेतकरीचं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत। काय नाव आपलं? भीमराज ठोकळ, सावखेड़ा। धन्यवाद। मैं इस वक्त मौजूद हूँ सौखड़ा गांव में, जो कि आज ये पुल का काम जो चालू है और जो हमने आगे भी पहले दिखाया है, यहाँ कई लोगों को दिक्कत जा रही है। ये घर में देखिए पूरा पानी घुसा हुआ है। ये देखिए आप, कितनी दिक्कत जा रही है यहाँ पे। सभी गाँव वाले यहाँ पे परेशान हैं। आगे